नमस्कार, माझं नाव विवेक करमरकर आणि तुमचं स्वागत आहे हँड्स ऑन पिन्स मराठी आणि इंग्रजीमध्ये. तर आपण सुरुवात करूयात. पहिली मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. माझं शिक्षण भौतिकशास्त्रात आहे. मी भारताच्या नंबर 1 कॉलेजमधनं भौतिकशास्त्रात पदवी घेतली आहे, बॅचलर्स आणि मास्टर्सची. आणि शिक्षणानंतर मी वेगळा मार्ग घेतला. मला स्पोर्ट्समध्ये आवड होती आणि भौतिकशास्त्र आणि स्पोर्ट्स एकत्र करायची इच्छा होती, तर मी स्पोर्ट्स इंजिनिअरिंग शिकलो इंग्लंडमध्ये. आणि त्याच्यानंतर मी युरोपला कामाला होतो ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. त्याच्यानंतर मी अमेरिकेत माझी PhD चालू केली ह्याच विषयात, स्पोर्ट्स इंजिनिअरिंग, म्हणजे भौतिकशास्त्र आणि स्पोर्ट्सला एकत्र करण्याचा जो विषय आहे त्याच्यात. आणि सुरुवातीला सगळं चांगलं होत होतं. मी पेपरही लिहिला, पब्लिश केला. पण त्याच्यानंतर हे AI चं जग खूप पुढे यायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं की मी मागे पडतोय. मी आयुष्यात मागे पडतोय. मला चांगल्या संध्या मिळत नाही आहेत, कारण मला ही एक गोष्ट येत नाही आहे. तर मी इकडे तिकडे लोकांशी बोलायला लागलो, लोकांना विचारायला लागलो की ही गोष्ट शिकण्यासाठी आपल्याला काय पाहिजे. तर सगळे म्हटले तुम्हाला गणित नीट यायला पाहिजे. गणित तर आपल्याला नीट येतच होतं, आपली भौतिकशास्त्रात पदवी आहे. तर आणि गणितातले जे विषय आहेत ते लिनियर अल्जेब्रा, कॅल्क्युलस, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. आणि गणित सोडून आपल्याला पायथॉन प्रोग्रॅमिंग ह्याची गरज होती. तर मग मला अजून मनाला त्रास व्हायला लागला. मला वाटायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला येत आहेत, तर आपलं असं का होतंय की आपल्याला ही मशीन लर्निंग, AI जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती येत नाही आहे. तर मग माझ्या डोक्यात असं यायला लागलं की आपण कसं घुसू शकतो या क्षेत्रात, मशीन लर्निंग AIच्या क्षेत्रात. तर मी निर्णय केला की मला कसं ना तर कसं घुसायचं. आणि एक दिवशी मी इंटरनेटवर बघत असताना मला एक शब्द मिळाला, फिजिक्स इन्फॉर्म्ड न्यूरल नेटवर्क्स. तर मला इतकं कळत होतं की ह्या शब्दाचं भौतिकशास्त्र आणि ह्या AIच्या जगाशी काहीतरी मिळवणूक आहे. तर मी विचार केला की ही गोष्ट आपण शिकू. तर मी इंटरनेटवर बघायला लागलो की मला काय शिकण्याची साधनं मिळत आहेत का नाही. तर मी खूप कष्ट केले, प्रयत्न केले, पण मला काही बरोबर मटेरियल मिळत नव्हतं, शिकायचे साधन मिळत नव्हते. तर मी ठरवलं की मी स्वतःच कोड लिहून शिकीन आणि मला शिकवायची संधी मिळाली तर शिकवीन, म्हणजे माझे जे बेसिक्स आहेत ते मजबूत होतील. तर असा मी निर्णय घेतला आणि मी स्वतः शिकायला लागलो. आणि भौतिकशास्त्राची एक खूप चांगली गोष्ट आहे की आपण कुठच्याही गोष्टीचा विचार नीट करायला शिकतो. आपण कुठचीही गोष्ट घेतली तर आपण त्याला तोडून मुळापर्यंत जाऊन विचार करतो ही गोष्ट अशी काय. आणि ह्या विचार करण्याच्या पद्धतीचा मला खूप फायदा झाला. आणि ह्या विचार करण्याच्या पद्धतीचा मला फायदा झालेला त्या पेपर लिहिताना स्पोर्ट्स इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात. तर मी विचार केला भौतिकशास्त्राची जी विचार करण्याची पद्धत आहे त्यांनी मी AI शिकू शकेन. तर मला त्रास तर होत होता, अवघड तर होत होतं की मला गोष्टी, मटेरियल मिळतच नाही या क्षेत्रात घुसायला. आणि ह्या जो पिन विषय आहे, फिजिक्स इन्फॉर्म न्यूरल नेटवर्क, त्याचं इकडे तिकडे मी बघायला लागलो. कुठे यूट्यूबवर आपण गेलो तर कुठेही रिसर्च सेमिनार, रिसर्च लेक्चर असंच मिळायचं. तर शेवटी मी म्हटलं नाही, मला गोष्टी तोडून विचार करता येतो, तो मी स्वतः कोड लिहीन, स्वतः ट्युटोरियल बनवून शिकीन. आणि तसं मी शिकायला लागलो. आणि इथे PhD लेवलचे वर्ग शिकवायची जे मार्ग होते, माझ्याकडे संधी होती, तर मी 1-2 वर्ग शिकवले आणि त्याच्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. मला ते शिकायला अजून प्रोत्साहन मिळालं. आणि मला वाटलं की 1 वर्ष अगोदर, 6 महिन्या अगोदर या AIच्या जगातलं मला काही माहीत नव्हतं. पण आता माझ्या न्यूरल नेटवर्क्सकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे भौतिकशास्त्राचा, त्याच्यामुळे आज मला काहीतरी जमतंय. तर हा जो पिन विषय आहे, हा पिन जी कन्सेप्ट आहे, आपण विचार करू शकतो की हा एक ब्रिज आहे. म्हणजे आपल्याला नदी ओलांडायची, आपण भौतिकशास्त्र किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातनं येतोय आणि आपल्याला AIच्या जगात घुसायचं आहे. मध्ये एक डोंगर, एक नदी, एक काहीतरी आपल्याला ओलांडायचं आहे.
ते ओलांडायला हेच PINN, फिजिक्स इन्फॉर्म न्यूरल नेटवर्क, हे इथे ओलांडायला ब्रिज आपल्यासाठी हा आहे. तर मी हे शिकलो आणि मला फायदा झाला. तर आपण हे एकत्र शिकू आणि मी जे शिकलो मी तुम्हाला सांगेन आणि आपण एकत्र हे पुढे बघू की आपण कसं शिकू शकतो. एकत्र आपण ही जर्नी करूयात. तर आता मी थोडं तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो, माझ्या प्रोफाईलबद्दल, शिक्षणाबद्दल, कुठे मी काय कामाचे एक्सपिरियन्स घेतलेत, कुठे नोकरी केली. तर माझी भारतातल्या विज्ञानाच्या नंबर 1 कॉलेजमध्ये माझी पदवी आहे, बॅचलर्स आणि मास्टर्स भौतिकशास्त्रात, आयसर कोलकाता. आणि त्यानंतर मी युरोपला कामाला गेलेलो, सॉफ्टवेअर डेव्हलपरचा जॉब केला एका कंपनीत, स्पोर्ट्सची कंपनी होती आणि त्याच्यात माझ्या पायथॉन प्रोग्रॅमिंग स्किल्स खूप वाढल्या आणि माझ्याबरोबर जे काम करणारे मित्र होते, मैत्रिणी होते, ते DTU, MIT आणि स्टॅनफर्ड सारख्या जगातल्या नंबर 1 युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट्स आहेत. त्याच्यानंतर मी अमेरिकेत PhD ला आलो आणि आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी तुमच्यासारखाच AIच्या जगात घुसण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे आपण एकत्र शिकू आणि या AIच्या जगात घुसू. तर आता कारण मी भौतिकशास्त्रातनं येणाऱ्या व्यक्ती आहे, तर मी कुठची जरी गोष्ट असली तरी मी त्याच दृष्टिकोनाने त्याच्याकडे बघतो. तर हे डोक्यात ठेवून मी आता तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स याच्यातली 3 उदाहरणं देतो. भौतिकशास्त्रातल्या ज्या सिस्टम्स आहेत 3 उदाहरणं देतो आणि आपण या भौतिकशास्त्रातल्या सिस्टम्सचा विचार करायला लागू. आपल्याला ही विचारवृत्ती डेव्हलप करायची आहे, असं आपला विचारवृत्ती निर्माण करायची आहे की हे डेटा सायन्स AIचं जे जग आहे, आपण हे भौतिकशास्त्र फिजिक्समधल्या सिस्टम्स घेऊन तिकडनं विचारधारा सुरू करू शकतो. हे डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जायचं. तर इथे मी तुम्हाला 3 उदाहरणं दिली आहेत. एक उदाहरण आहे आयडियल गॅस, म्हणजे तुमच्याकडे एक डबा आहे, त्याच्यात गॅस आहे आणि तुम्ही एखाद वेळेस त्याचं प्रेशर मापाल, टेम्परेचर मापाल आणि तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं इन्साईट निर्माण करायचे, तुम्हाला काहीतरी विचार करायचा की याच्यात काय होतंय. असा विचार करा की 200 वर्षापूर्वी तुम्ही एक भौतिकशास्त्र फिजिसिस्ट आहात आणि तुम्ही एकदम लांब केस घेऊन इंग्लंडमध्ये बसलाय, विचार करताय काय चालू आहे, का होतंय. तर तुम्ही कसा विचार कराल? तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यात प्रयत्न कराल की हे गरम करून टेम्परेचर वाढतंय का, कमी होतंय का, प्रेशरचं काय होतंय. त्याच्यातनं तुम्हाला डेटा मिळेल आणि त्याच डेटावरती विचार करून, ॲनालिसिस करून तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं कल्पना निर्माण होतील, काहीतरी आयडिया जनरेट होईल. आता एकदम जे उजवीकडचं उदाहरण आहे त्याला सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणतात. ती फिजिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली एकदम सोपी सिस्टम आहे जी आपल्याला शिकवली जाते. त्याच्यात तो छोटा ठोका आहे, तो वरती खालती जातो त्या स्प्रिंगच्या ओढण्यामुळे आणि याच्यात मग आपण विचार करू शकतो की हे जे एक्झॅक्टली वरती खालती होत आहे ते आपण गणितात कसं आपण त्याचं वर्णन करू शकतो. हाऊ कॅन वी मॅथमॅटिकली डिस्क्राईब इट, की आपण तिथे कसं म्हणू शकतो की हे एक मॅथमॅटिकल फंक्शन घेऊन त्याचं काय होतंय नक्की. तर हे करायलाही आपल्याला डेटा लागेल. आणि हे मधलं उदाहरण आहे, हे एक सोलर सेलचं उदाहरण आहे. तर असा विचार करा की तुमच्याकडे सूर्य आहे, काही ढग आहेत आणि सूर्य येऊन एका सोलर पॅनेलवरती आपटतोय आणि त्याच्यातनं वीज निर्माण होऊन हा जो लाईट आहे त्या लाईटमधनं प्रकाश येतोय. तर तुम्ही असा विचार करू शकता की रोज वातावरण बदलतं, सूर्याचे किरण वेगळ्या दिशेने येतात, कधी ढग जास्त असतात, कधी ढग कमी असतात. तर जे सूर्याचं किरण त्या पॅनेलला लागतं ते मापणं खूप अवघड आहे आणि ते रोज बदलतं आणि त्याच्यातनं किती वीज निर्माण होते, तो बल्ब कसा चालतो हेही समजणं अवघड आहे. तर याच्यातनंही आपल्याला खूप डेटा मिळेल आणि त्या डेटातनं आपल्याला विचार केला तर आपण काहीतरी त्याच्यातनं मॅथमॅटिकल मॉडेल तयार करू शकतो आणि त्याने आपण चांगली वीज निर्माण करू शकतो. आणि हा एक आजच्या जगातला महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही विचार करा, आता आपण AI बद्दल इतकं बोलतोय, ChatGPT इतकं जगात प्रसिद्ध झालंय. ChatGPT चालवायला जी शक्ती लागते, जी वीज लागते, ती एका छोट्या गावापेक्षा कमी नाही आणि ती वाढत जाणार आहे. आणि तुम्ही विचार करा 10 वर्षानंतर असे सोलार सेल्सचे पॅनल्स एका
लँडवरती पूर्ण तुम्ही सोलर सेल्स लावलेत, तिकडनं वीज येते आणि त्याच्यातनं तुमचे ChatGPT सारखे जे हे AI वाले यंत्र आहेत ते चालतात. तर हे जगात लागणार आहे. तर हे भौतिकशास्त्र किंवा फिजिक्समधलं असं उदाहरण आहे जे एखाद वेळेस AI ला पण महत्वाचं असेल आणि ह्याच्यात डेटाही खूप आहे. तर चला आता मी तुम्हाला हे तुमची ही विचारधारा चालू केली की तुम्ही डेटा आणि AI हे फिजिक्स आणि भौतिक शास्त्रातल्या सिस्टम्स पासनं विचार चालू करू शकता. तर आता आपण या फिजिकल सिस्टमचा विचार चालू केला. तर आता आपण एक उदाहरणावरती आपण लक्ष देऊ. याला आपण थॉट एक्सपेरिमेंट म्हणतो. थॉट एक्सपेरिमेंट म्हणजे काय? आपण डोक्यात काहीतरी विचार करतो की असं झालं तर काय होईल. आणि भौतिकशास्त्रात आपण असं बरंच करतो की आपण डोक्यात विचार करतो असं झालं तर काय होईल. ते विचार करून आपण गणित लिहितो, कम्प्युटरवरती काहीतरी कोड लिहितो आणि त्यानंतर आपल्याला डोक्यात काहीतरी कल्पना निर्माण होतात. तर तुम्ही असा विचार केला की तुमच्याकडे एक खोली आहे आणि त्या खोलीत एक भिंत ग्राफ पेपरची आहे. म्हणजे तुम्ही त्या भिंतीवर काहीही चिटकवलं किंवा त्या भिंतीच्या जवळ काहीही ठेवलं तर तुम्हाला ते नीट मापता येतं. आणि भिंतीच्या ज्या दुसऱ्या दोन खोलीतल्या ज्या दुसऱ्या दोन भिंती आहेत त्या या ग्राफ पेपरच्या भिंतीशी एकदम परपेंडिक्युलर आहेत असं धरून चाला. आणि त्या दोन ज्या परपेंडिक्युलर भिंती आहेत त्यांना जोडून एक तार आहे. म्हणजे आपण जे कपडे वाळायला घालतो ना तशीच तार आहे, पण हे आपण गिटार वाजवतो त्या टाईपची लोखंडाची तार आहे, एकदम अशी सरळ तार आहे. ठीक आहे, वाकलेली तार नाही आहे जी या भिंतीपासून या भिंतीपर्यंत जाते. आणि ही तार जी आहे ना ती तुमच्या ग्राफ पेपरच्या भिंतीची चिटकून आहे. त्याचा अर्थ काय झाला की तुमच्याकडे जर लाईट असला, कॅमेरा असला तर तुम्ही फोटो घेऊन मापू शकता की ही तार वागतेय, या तारीचं काय होतंय. तुम्हाला मेजरमेंट्स मिळत आहेत, डेटा मिळतोय. तार वरती खालती जर गेली म्हणजे इंग्लिशमध्ये डिस्प्लेस झाली तर डिस्प्लेसमेंटचा डेटा तुम्हाला ह्या थॉट एक्सपेरिमेंटमध्ये मिळतोय. आता तुम्ही असा विचार करा की या लोखंडाच्या तारेचा जो मधला भाग आहे ना तुम्ही त्याला एकदम वरती ओढताय. तर आता तुम्ही डोक्यात विचार करा की आपण कपडे वाळत घालतो, आपण जड काहीतरी कपडे घातले की ते कसं खालती वागतं ना एकदम असं. आता असा विचार करा की तुम्ही तिथे एकदम काहीतरी वेगळ्याच प्रकारचं काहीतरी यंत्र लावलंय आणि त्या यंत्रामुळे ना यंत्र कसं आहे ते एकदम विचित्र प्रकारचं काहीतरी काय म्हणतो आपण दोरी आहे. त्या दोरीने आपण वरती ओढतोय, ठीक आहे. आणि वरती ओढल्यामुळे ती तार अशी वरती वागते आणि जी यंत्र आहे ते अवघड यंत्र जे दोरी जितक्या वेगाने वरती ओढते त्या मधल्या भागाला तितक्याच वेगाने हा जड चेंडू त्याला खालती ओढतोय. आणि त्या जड चेंडूचं वजन आपल्याला माहिती आहे, म्हणजे जो फोर्स आहे फोर्स आपण तो मापू शकतो किती आहे, ठीक आहे. आणि आपल्याला ह्या फोर्सची कल्पना आहे, किती जोर लावलाय त्या तारेवर. आणि ह्या तारेवर जो जोर लागतोय तो अगदी छोट्या जागेत लावलेला आहे, छोट्या लेंथमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे ती तार वागते. आणि कारण आपण ही ग्राफ पेपरची भिंत लावली आणि कारण आपल्याकडे कॅमेराज आहेत आपल्याला हे सगळं मापता येत आहे. तर हे जे उदाहरण आहे जे आपण विचार करतोय, डोक्यात जी कल्पना करतोय, ह्याच्यात आपल्याला डिस्प्लेसमेंट डेटा, तार कशी वागते हे सगळं मापता येतं आणि किती आपण जोर लावतोय फोर्स हेही सगळं मापता येतं. तर आता आपण एक वेगळ्या थॉट एक्सपेरिमेंटचा विचार करू, ठीक आहे. आता तुम्हाला एक डोक्यात चित्र आहे, कल्पना आहे या पूर्ण थॉट एक्सपेरिमेंटची. तर आपण एक एक गोष्ट याच्यातनं काढायला लागू आणि वेगळ्या वेगळ्या याला आपण ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो की वेगळ्या गोष्टी काढून छोट्या गोष्टींचा, सोप्या सोप्या गोष्टींचा विचार करायचा त्याला बाहेर ओढून. तर आता तुम्ही असा विचार करा की तुमच्याकडे फक्त त्या दोन भिंती आहेत आणि ती तार आहे आणि तुम्ही त्याला मध्ये ओढताय आणि ही जी ग्राफ पेपरची भिंत आहे, कॅमेरा वगैरे काही नाही. असा विचार करा की तुमच्याकडे नाही काय पैसे वगैरे काही नाही, तसलं आपल्याला जमणार नाही, ठीक आहे. तुमच्याकडे एवढंच आहे. पण आता तुमची अशी इच्छा आहे की जर तुम्ही इतका जोर लावला, इतका फोर्स लावला, ते डिस्प्लेस कसं होतं हे तुम्हाला काढायचं आहे, ठीक आहे. याचं गणित करून कॅल्क्युलेट करून काढायचं आहे. हा भौतिकशास्त्रात एक म्हणजे कॉमन प्रॉब्लेम असतो. तर हे काढायचं आहे.
तर आता हे तुम्ही कसं काढणार? पहिल्या उदाहरणात तुमच्याकडे सगळी माहिती होती, या उदाहरणात तुमच्याकडे इतकी माहिती नाही आहे, तर आता काय करायचं? ही 2 तुम्हाला उदाहरणं दिलीत. तर आता आपण एकदम सुरुवातीपासनं सोप्या सोप्या गोष्टीपासनं विचार करू. याला इंग्रजीत आपण थिंकिंग फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल्स म्हणतो. तर जे पहिलं उदाहरण होतं त्याच्यात तुम्हाला सगळं माहीत होतं. तुम्ही असा विचार करू शकता की त्या उदाहरणात तुम्ही तारेला वरती खालती कराल त्या यंत्राने, ते वाकेल, तुम्ही वेगळे फोटो घ्याल, मग तुम्हाला हळूहळू समजेल की अरे असं केलं तसं होतं, एवढा जोर लावला इतकं तार इतकी वागते. मग तुम्हाला नवीन उदाहरण दिलं ज्याच्यात हे सगळं नाही आहे, फक्त तुम्ही तारेला ओढताय, तर तुम्ही एखाद वेळेस एक म्हणजे ओळखू शकता की काय होतंय, तुम्ही एक अंदाज लावू शकता की तार कशी वागेल. ठीक आहे. तर ही एक पद्धत झाली त्या प्रॉब्लेमला म्हणजे सोडवायची. दुसऱ्या उदाहरणात काय होतं? दुसऱ्या उदाहरणात आपल्याकडे फक्त आपल्याला इतकंच माहिती आहे, आपण त्याला किती ओढतोय, फोर्स माहिती आहे. आपल्याकडे जो डिस्प्लेसमेंट आहे आपल्याला माहीतच नाही आहे. जे दुसरं उदाहरण आहे ते जर आपल्याला सोडवता आलं तर पहिलं उदाहरण तर ऑटोमॅटिकली सुटेल ना, कारण पहिल्या उदाहरणात तुमच्याकडे सगळी माहिती होती, दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला जास्त काय माहीत नाही, तर तुम्ही कमी माहितीतनं काहीतरी शोध लावला, तर जो शोध लावला तुम्ही पहिल्या उदाहरणात तर चेक करू शकाल की तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही. तर त्याचा अर्थ काय होतं की तुम्ही दुसरं उदाहरण सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही हे कसं सोडवाल? असा विचार करा की तुम्ही जितका जोर लावताय त्यांनी ते किती वाकेल हे काढता आलं. हे कसं काढू शकतो आपण? हे भौतिकशास्त्रातनं काढू शकतो की इतका जोर लावल्यावर हे कसं वागतं. हे यालाच म्हणतात कॉझल रिलेशनशिप. म्हणजे आपण काहीतरी करतो त्याचा परिणाम काय, कॉज इफेक्ट, परिणाम. ठीक आहे. कॉझल मॅथमॅटिकल रिलेशनशिप हेच भौतिकशास्त्र आहे. तर ह्याचे जे गणित आहे आपल्याला हे लिहिता आलं कागदावर, म्हणजे आपली अर्धी समस्या सुटली ना, कागदावर लिहिता आलं तर. मग पुढचा पुढे विचार करू. पण हे कागदावर लिहिता आलं तर आपल्याकडे मग आता पुढे जायचा मार्ग आहे, आणि त्यांनी आपण पुढे काय शोध लावला, विचार केला, तर त्यांनी अवघड जे पहिलं उदाहरण होतं तेही सुटेल. तर आपण कागदावर कसं लिहायचं गणित या उदाहरणाचं, दुसऱ्या उदाहरणाचं, त्याचा आपण विचार करू. ठीक आहे. ते आपण डिराईव्ह करूयात. आता तुम्ही असा विचार करा की जी तार होती त्याच्या पॅरलल एक एक्स ॲक्सिस आहे. तर मी तुम्हाला आधीच म्हटलेलं की हे मिंग्लिशचा व्हिडिओ आहे, थोडं मराठी थोडं इंग्रजी. तर मिंग्लिश असल्यामुळे मी इंग्लिश टर्म्स काय काय वापरेन, टेक्निकल टर्म्स. तर आपल्याकडे एक एक्स ॲक्सिस आहे, जो एक्स ॲक्सिस या तारेशी पॅरल आहे. तार म्हणजे आता जेव्हा तार एकदम सरळ असते तेव्हा पॅरल आहे. आणि जो वाय ॲक्सिस आहे, जी ग्रॅव्हिटी आहे त्याच्या एकदम उलटी आहे ती. ठीक आहे. आणि असा विचार करा की तुम्ही एक छोट्या जो चौकोन तुम्हाला दिसतोय त्याच्यात एक छोटी जी रेघ आहे, त्या रेघेवरती काय होते आपण त्याचा विचार करू. त्याला फ्री बॉडी डायग्राम म्हणतात. तर त्या तारेची जी छोटी रेघ आहे त्या चौकोनात, त्याला आपण खालती आपण चित्र काढलंय. तिथे काय होतं, आपण असं तारेला एकीकडे ओढतोय आणि दुसऱ्या बाजूनी पण ओढतोय. तर जे ओढणं आहे याला टेन्शन फोर्स म्हणतात, आणि तो एक वेक्टर असतो, त्याला दिशाही असते आणि जोरही असतो. तर आपण याला डिकॉम्पोज करणार आहे कॉम्पोनेंट्समध्ये, एक्स आणि वाय. ठीक आहे. तर आता एक्स दिशेतलं आपण इक्वेशन बघूयात. एक्स दिशेत काय होतंय की इकडे जे ओढणारं टेन्शन आहे, म्हणजे टेन्शन चा एक्स कॉम्पोनेंट इव्हॅल्युएटेड ॲट एक्स प्लस डी एक्स हा इक्वल असला पाहिजे टेन्शनचा एक्स कॉम्पोनेंट इव्हॅल्युएटेड ॲट एक्सला, कारण दोन्ही जोर बरोबर आहेत आणि एक्सटर्नल फोर्स काय नाही आहे. आणि आपण हे कसं लिहू शकतो? टेन्शन एक्स कॉम्पोनेंट इव्हॅल्युएटेड एक्स प्लस डी एक्स काय, हे आहे टेन्शन इव्हॅल्युएटेड ॲट एक्स प्लस डी एक्स इंटू कोसाइन ऑफ थीटा अँड थीटा ॲट दॅट एक्स प्लस डी एक्स, ही टर्म आहे. दुसरी टर्म काय, टेन्शन इव्हॅल्युएटेड ॲट एक्स इंटू कोसाइन ऑफ थीटा ॲट एक्स. तुम्ही हे करा. आणि कारण तार फार वाकली नाही आहे, तो अँगल खूप छोटा आहे. अँगल छोटा असल्यावर आपण ह्याला 1 म्हणून लिहू शकतो आणि उडवून टाकू शकतो कोसाइन. असं केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल टेन्शन ॲट एक्स प्लस डी एक्स मायनस टेन्शन ॲट एक्स इज 0, म्हणजे टेन्शन ॲट एक्स प्लस डी एक्स इज टेन्शन ॲट एक्स.
आणि तारेतली जे ओढ आहे, टेन्शन आहे, ती कॉन्स्टंट आहे. तर हे झालं. तर वाय कॉम्पोनंटचं तसंच इक्वेशन येणार. तुम्ही म्हणणार टेन्शनचा वाय कॉम्पोनंट इव्हॅल्युएटेड एक्स प्लस डी एक्स मायनस टेन्शनचा वाय कॉम्पोनंट इव्हॅल्युएटेड एक्स मायनस ग्रॅव्हिटीचा जोर. आणि ग्रॅव्हिटीचा जोर आपण कसा लिहिणार, खालती म्हणजे मायनस साईन, डीएम म्हणजे छोटासा मास आणि इंटू जी, मायनस डीएम इंटू जी, प्लस आपण म्हणतोय ना तारेला आपण असं ओढताय, तर हे तारेचं जे ओढणं आहे आपण याला एक्सटर्नल फोर्स पर युनिट लेंथ फील्डनी रेप्रेझेंट करू मॅथमॅटिकली. आणि कारण ते फोर्स पर युनिट लेंथ फील्ड आहे, आपल्याला त्याला डी एक्सनी मल्टिप्लाय करायला लागतं. आणि कारण आपण म्हणतोय की ते वरती आहे, त्याला एक प्लस साईन लागते, तर आपण तिथे लिहिणार प्लस जी एक्स इंटू एफ एक्सटर्नल एक्स इज इक्वल टू 0. आणि आपण आता म्हणू की हा ग्रॅव्हिटीचा जोर खूप छोटा आहे, त्याला उडवून टाकू, त्याचा फारसा काही इफेक्ट नाही आहे या इक्वेशनमध्ये, आणि आपलं इक्वेशन सोपं करू. तसं केल्यानंतर ती टर्म जाते आणि आपल्याकडे येतं टेन्शन वाय कॉम्पोनेंट एक्स प्लस डी एक्स मायनस टेन्शन वाय ॲट एक्स प्लस डी एक्स इंटू फोर्स फील्ड इज इक्वल टू 0. आता जसं आपण कॉस केलं तसं आपण साईन करू. आणि कारण अँगल छोटा आहे, साईनचा आपण टॅन करू शकतो, आणि टॅनला आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर थोडंसं आपण अल्जेब्रा केल्यानंतर आपल्याला शेवटी मिळेल टेन्शन इव्हॅल्युएटेड ॲट एक्स विच वॉज नथिंग बट ए कॉन्स्टंट व्हॅल्यू, दिस कॉन्स्टंट व्हॅल्यू इंटू डिफरन्स दोन गोष्टींचा. कुठच्या दोन गोष्टींचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट एक्स प्लस डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट एक्स इज इक्वल टू नेगेटिव्ह साईन डी एक्स इंटू फोर्स फील्ड ॲट एक्स एक्सटर्नल. आणि हा जो फर्स्ट डेरिव्हेटिव्हचा डिफरन्स आहे, दोन जवळपास जे पॉईंट्स आहेत, ते काय, दॅट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह इंटू डी एक्स. हा एक फॉर्म्युला आहे, टेलर सिरीजनी येतो. तुम्ही तो फॉर्म्युला घुसवला ती ही डी एक्सची टर्म उडून जाईल, आणि हा कॉन्स्टंट टेन्शनची हा जो फॅक्टर आहे, तुम्ही हा उजवीकडे इक्वेशनमध्ये आणू शकता, त्याला खालती आणू शकता. आणि शेवटी तुमच्याकडे इक्वेशन येणार सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट d2u dx स्क्वेअर इज मायनस एक्सटर्नल फोर्स फील्ड पर युनिट लेंथ डिवायडेड बाय सम कॉन्स्टंट विच इज द टेन्शन, कॉन्स्टंट टेन्शन ॲट एनी पॉईंट एक्स. आणि ह्या सगळ्याला आपण म्हणू शकतो दॅट इज अ मायनस साईन इन टू सम फंक्शन जी ऑफ एक्स. आणि हे जी ऑफ एक्स फंक्शन काय आहे, हे काय आहे, एक फोर्स पर युनिट लेंथ फील्ड आहे, ज्याला आपण एका कॉन्स्टंट व्हॅल्यूनी डिवाइड करतोय. ठीक आहे. आणि हे काय आहे, तुम्ही तारेला मधनं ओढताय, तर तुम्ही इथे गेला तर काही होत नाही, म्हणजे तिथे 0च असला पाहिजे फोर्स पर युनिट लेंथ. आणि मध्ये छोट्याशा भागात काहीतरी असेल, एक मोठी व्हॅल्यू असेल, पण तुम्ही एक सुरुवातीला सोपं म्हणायला म्हणू शकता एक मोठी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, तर तुम्हाला असं काहीतरी दिसेल, इथे 0 इथे 0 मध्ये काहीतरी मोठी व्हॅल्यू. याला मॅथमॅटिक्समध्ये का गणितात टॉप हॅट फंक्शन म्हणतात. आणि टॉप हॅट फंक्शन असं पॉझिटिव्ह, म्हणजे त्याला आपण मायनस साईन लावल्यावर ते निगेटिव्ह होतं आणि इक्वेशनची साईन सगळी बरोबर येते. तर हे आपलं इक्वेशन ऑफ मोशन भौतिकशास्त्र फिजिक्सचा लॉ आहे. तर हे आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेल टू यू डेल एक्स स्क्वेअर इज मायनस जी ऑफ एक्स, आणि जी ऑफ एक्स एक टॉप हॅट फंक्शन आहे असं पॉझिटिव्ह. तर चला आता आपल्याकडे हे इक्वेशन आहे, आता याला सोडवूयात. ठीक आहे. आणि आपल्याला हे कसं सोडवू शकतो हे बघा. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे गोल आहे, आपल्याला इथे काय नक्की आपण इथे शिकायला आलं, आपण डेटा सायन्सचा विचार करायला आला. आपण हे बघतोय की डेटा सायन्स, AI, न्यूरल नेटवर्क्स ह्याच्याकडे भौतिकशास्त्राचा दृष्टिकोन घेऊन आपण कसं बघू शकतो. आणि याच्यामुळे मी इथे लिहिलंय इंग्रजीत वन वे टू सॉल्व द इक्वेशन्स ऑफ मोशन. म्हणजे आपण भौतिकशास्त्राचा दृष्टिकोन घेऊ, पण न्यूरल नेटवर्कनी हे सोडवता येईल का AIच्या टेक्निकनी, ह्याचा विचार करायचा. आणि याचं उत्तर आहे हो. तर आपण एक स्टेप बाय स्टेप किंवा एका वेळी एक पाऊल टाकून ह्याचा विचार करू. तर आता तुमच्याकडे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, डेल टू यू डेल एक्स स्क्वेअर इज मायनस जी ऑफ एक्स. आणि हे जे यू आहे हे आपल्याला काढायचं आहे. तुम्ही कसं काढाल, तुम्ही म्हणू शकता हे यू आहे, आपण याला सबस्टिट्यूशन मारूयात. इथे आपण एक सोपं मॅथमॅटिकल मॉडेल घुसवू. हे सोपं मॅथमॅटिकल मॉडेल जेव्हा आपण घुसवतो ना, सबस्टिट्यूट करतो ना, सबस्टिट्यूट म्हणजे कसे, आता आपली इंडिया पाकिस्तान मॅच झाली आज T20, त्यात आपण खेळाडू असतात, आपण म्हणतो आता रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला बाहेर केलं, कोणाला तरी आत केलं फिल्डिंगला,
ठीक आहे. तर याला सबस्टिट्यूट म्हणतो ना आपण, 12th मॅन, तो आला फिल्डिंग करायला, कॅच वगैरे घ्यायला. तसंच मॅथमॅटिकल मॉडेलला पण एक आपला विराट कोहली बाहेर जाऊन काहीतरी सोपा आला आतमध्ये, सरोगेट मॉडेल आपण त्याला म्हणतो, सबस्टिट्यूट मॉडेल. तसं आपण मॅथमॅटिक्स गणितातही करू शकतो. तर आपण आधी एक सोपं मॉडेल लावणार, सरोगेट मॉडेल. मग आपण म्हणणार की कुठचं सरोगेट मॉडेल चांगलं आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही विराट कोहलीला बाहेर केलं, तर तुम्ही आता कुठचा फिल्डर आत आणणार? तुम्हाला काहीतरी एक चांगला फिल्डर पाहिजे ना, जो कुठचाही कॅच घेईल. म्हणजे आता हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा टीममध्ये असते तर तुम्ही म्हणणार त्यांना घेऊन या ना आत, कारण ते एकदम डाईव्ह मारून कॅच घेतील ना. तसंच आता तुम्हाला इथे अशी काहीतरी गोष्ट पाहिजे, असं मॉडेल पाहिजे मॅथमॅटिकल, जे कुठच्याही फंक्शनला ते अप्रॉक्सिमेट करू शकतो. त्याचा अर्थ काय झाला, आपल्याला हे जी डिस्प्लेसमेंट काढायची आहे, ती डिस्प्लेसमेंट पण आपण काढू शकतो, कारण आपल्याकडे असं एक मॉडेल आहे, असं एक फंक्शन आहे जे कशालाही कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे तुम्ही क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहलीला बाहेर काढल्यानंतर आपल्याकडे असा फिल्डर आहे जो कुठचाही कॅच घेईल. म्हणजे आपल्याला असं काहीतरी पाहिजे, तर आपण सबस्टिट्यूट मारतोय मॅथमॅटिकल मॉडेल, आणि काहीतरी आपल्याला पाहिजे जे कुठचंही फंक्शन कॅल्क्युलेट करेल, म्हणजे डिस्प्लेसमेंट आपली कॅल्क्युलेट होईल. त्यालाच म्हणतात युनिव्हर्सल फंक्शन अप्रॉक्सिमेटर. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण काय, न्यूरल नेटवर्क. तर याचा सोपा भाषेत अर्थ काय होतो की आपल्याला इक्वेशन सोडवायला, जर आपण डेटा सायन्स पद्धतीने सोडवायचं असेल, तर आपण त्याला सबस्टिट्यूट मारू. कशाने सबस्टिट्यूट मारू? अशा काहीतरी गोष्टींनी जे कुठच्याही फंक्शनला अप्रॉक्सिमेट करू शकतात. आणि त्याचं एक उदाहरण काय, न्यूरल नेटवर्क. तर आपण त्याला न्यूरल नेटवर्कनी आधी सबस्टिट्यूट मारणार. सबस्टिट्यूट मारल्यानंतर पुढे त्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार, निगेटिव्ह कॅल्क्युलेट करणार आणि त्याला जीएफएक्सशी कम्पेअर करणार. कम्पेअर करून आपल्याला बघायचं की तो मॅच होईल का नाही. आपल्याला एक त्याचे जे पॅरामीटर्स आहेत त्या फंक्शनचे त्याला अपडेट करायचं. ठीक आहे, तेवढंच. म्हणजे आता फिल्डर आला तर तुम्हाला, म्हणजे सपोज आता हार्दिक पांड्या आला विराट कोहलीच्या जागी, ठीक आहे, तर तुम्ही मे बी तिथे रिषभ पंत असेल, तो म्हणणार कॅच कॅच पांड्या कॅच, तसं. म्हणजे तो पॅरामीटर ट्युनिंग करतो, त्याला म्हणतोय की इथे जा, असं कर, मग तुला कॅच घेता येईल आणि बॉल तिथे तुम्ही बॉल आणि तुमचं मॅच होईल. ठीक आहे, आणि मग तुमचा प्रॉब्लेम सुटेल कॅच घ्यायचा. तसंच इथे तुम्ही काय करताय की ते सबस्टिट्यूट मारल्यानंतर जे न्यूरल नेटवर्क आहे त्याला त्याचे जे पॅरामीटर्स आहेत, तुम्हाला पॅरामीटर्स असे बदलायचे आहेत, म्हणजे की सेकंड डेरिव्हेटिव्ह मारल्यानंतर निगेटिव्ह साईन घेतल्यानंतर ते जीएफएक्सशी मॅच होईल. ठीक आहे, आणि ह्या सगळ्याला डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणतो आपण. तर आपल्याला जर हे न्यूरल नेटवर्कशी जोडायचं असेल भौतिकशास्त्र, तर हे जे सोपं उदाहरण आहे ज्याच्यात आपल्याला सगळं कळतं, याच्यात आपण काय करणार, न्यूरल नेटवर्कनी सबस्टिट्यूट मारणार, त्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार, मायनस साईन लावणार आणि जीएफएक्सशी मॅच करायचं, आणि याला सगळ्याला डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणतो. सोपी आयडिया, एवढंच करायचं आपल्याला. तर ठीक आहे, आता आपण म्हणतोय की न्यूरल नेटवर्क एआयच्या दृष्टिकोनात, म्हणजे भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोन घेऊन आपण असं बघू शकतो, आपण असा एखाद वेळेस प्रॉब्लेम सोडवू शकतो. पण पहिलं आपल्याला हे समजलं पाहिजे की न्यूरल नेटवर्कचा अर्थ काय. बरोबर ना? नुसतं असं नाही की आपण मोठे मोठे शब्द बोलतोय आणि आपल्याला त्याची काय समजच नाही. आपल्याला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याची समज असली पाहिजे. तर आपण पहिला याचा विचार करू की न्यूरल नेटवर्कचा अर्थ काय. तर न्यूरल नेटवर्कला आपण म्हणतो बाय पार्टाईट ग्राफ, आणि ते इंटेलिजन्सचं मॅथमॅटिकल ॲब्स्ट्रॅक्शन आहे. याचा अर्थ काय, जे आपलं, म्हणजे आपली जी बुद्धिमत्ता आहे, विचार करण्याची क्षमता आहे, आपण तेच एक यंत्रात, आपल्याला एक असं यंत्र तयार करायचं आहे जी आपली बुद्धिमत्ता आहे तशाच पद्धतीने आपण काहीतरी निर्माण करतो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि ते गणित घेऊन आपण काहीतरी लिहून काहीतरी तयार करतो, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन, मॅथमॅटिकल ॲब्स्ट्रॅक्शन. तर हे कसं आहे, हे मॅथमॅटिकल ॲब्स्ट्रॅक्शन झालं. पण बायपार्टाईट ग्राफ म्हणजे काय? बायपार्टाईट ग्राफ म्हणजे, आता हे कसं उदाहरण आहे की न्यूरल नेटवर्क काय आहे की तुमच्याकडे सेट आहेत, 2 सेटमध्ये तुमच्याकडे हे गोल आहेत. ठीक आहे, 3 गोल, यू आणि इथे व्ही. एक रंग निळा आहे, एक रंग हे आहे, नारंगी आहे. तर ह्याच्यात आपण काय करतो, याच्यात नारंगी जे गोल आहेत आणि निळे गोल आहेत ते आपण जोडणार. ठीक आहे, तर 2 नारंगी गोल
कधी एकमेकांना जुळत नाहीत आणि दोन निळे गोल कधी एकमेकांना जुळत नाहीत. नारंगी गोल निळ्याच गोलाला जुळतो आणि म्हणून याला बायपार्टाईट म्हणतात. कारण एक सेटमध्ये जे गोल आहेत ते एक दुसऱ्यांना जुळत नाहीत. आणि ग्राफ म्हणजे काय? तुमच्याकडे या रेघा आहेत ज्या या दोन गोल आहेत नारंगी आणि निळे त्यांना जोडतात. याला एज म्हणतात. हे गोल आणि जे रेघा आहेत, हे गोल आणि रेघा असलेला तुम्हाला डायग्राम दिसतात त्याला ग्राफ म्हणतात. तर हे काय? आपली जी बुद्धिमत्ता आहे त्याचंच आपल्याला गणित घेऊन काहीतरी असं यंत्र तयार करायचं जे त्या पद्धतीने काहीतरी कॅल्क्युलेशन करेल आणि त्याचं जे चित्र आहे ते असं दिसतं आणि त्याच्यात हे गोल आहेत आणि ह्या रेघा आहेत आणि ज्या रेघा आहेत त्या एका साईडच्या गोलाला दुसऱ्या साईडच्या गोलाशी जोडतं आणि ह्याला बायपार्टाईट ग्राफ म्हणतो. आणि हे जे गोल आहेत हेच बुद्धिमत्ताचे जे फंडामेंटल युनिट आहेत ते आहेत आणि याला आपण न्यूरॉन म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे गणितातलं जे यंत्र आहे, मॅथमॅटिकल ॲब्स्ट्रॅक्शन आहे, हे कुठच्याही फंक्शनला सबस्टिट्यूट मारून अप्रॉक्सिमेट करू शकतो. म्हणजे हा क्रिकेटमधला तो फिल्डर आहे जो विराट कोहली, रोहित शर्मा कोणाच्याही जागी येऊन कॅच पकडून इंडियाला मॅच जिंकू शकतो. ठीक आहे. आणि हे जे आपण म्हणतोय ऑब्झर्वड आहे, म्हणजे असा फिल्डर आहे जो कुठचाही कॅच घेईल. दीज आर ऑब्झर्वड अप्रॉक्सिमेशन केपेबिलिटीज. असं मॅथमॅटिकल हे फंक्शन न्यूरल नेटवर्क जे कुठच्याही फंक्शनला अप्रॉक्सिमेट करेल. तर ऑब्झर्वड शब्द आहे, याच्या मागे जरा थोड्या गोष्टी आहेत. आता आपण याच्यात घुसणार नाही, पण हे लक्षात ठेवा की ऑब्झर्वड म्हणजे नेहमी नाही होत, पण हे खूप वेळा बघितलं. म्हणजे असं होऊ शकतं की एकदम एकाच वेळी कॅच सुटला किंवा आपण म्हणतो की सचिन एकदम लय भारी बॅट्समन आहे पण वर्ल्ड कप फायनलमध्येच तो फ्लॉप होतो ना. म्हणून आपण ऑब्झर्वड शब्द वापरतो की नेहमी नाही होणार पण खूप वेळा होईल, कधी कधी नाही होऊ शकत. पण ऑब्झर्वड म्हणजे हा ठीक आहे, म्हणजे भारी आहे, वापरू शकतो. ठीक आहे. तर ही बेसिक आयडिया. तर आता आपण हे न्यूरल नेटवर्क बद्दल बोललो, आपण हे भौतिकशास्त्रातली उदाहरणं घेऊन त्या दृष्टिकोनाने आपण AI कडे जातोय. आपले आता विचार ह्या म्हणजे दिशेत चालू होत आहेत. पण आपण पिन हा शब्द वापरला, आपण म्हणतोय का आपल्याला पिन शिकवायचं. तर कोणी आपल्याला म्हणाल ना, अरे भावा तू पिन बिन बोलतोय, पण पिन आहे काय? पिनचा अर्थ काय? पिन म्हणजे काय? तर पिनचा जो फुल फॉर्म आहे फिजिक्स इन्फॉर्म न्यूरल नेटवर्क. ठीक आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की मी या क्षेत्रात घुसायचा प्रयत्न करत होतो आणि मला ही इंटरनेटवर दिसला हा शब्द. तर फिजिक्स इन्फॉर्म न्यूरल नेटवर्क जे आहे ना, हे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि AI, ML, NM याला जोडलं ना की आपण हा शब्द वापरतो, फिजिक्स इन्फॉर्म मशीन लर्निंग, फिजिक्स इन्फॉर्म न्यूरल नेटवर्क. तर हे आपण आत्ता काय केलं, आपल्या उदाहरणात आपण सोपं उदाहरण घेतलं आणि म्हटलं जे आपल्याला डिस्प्लेसमेंट तारेची U(x) कॅल्क्युलेट करायची होती त्यालाच आपण न्यूरल नेटवर्कनी सबस्टिट्यूट मारू आणि जे डाऊनस्ट्रीम गोष्टी करायच्या आहेत ते आपण त्या पद्धतीने करू. तर आपण फिजिक्स भौतिकशास्त्रातलं उदाहरण घेतलं इथे, त्याला न्यूरल नेटवर्कशी कंबाईन केलं, तर हे या एरियातला म्हणजे प्रकार आहे फिजिक्स इन्फॉर्म न्यूरल नेटवर्क. हा एक प्रकार झाला. तर हे सोपं आहे. ही खूप मोठी ब्रॉड जे आहे, म्हणजे कुठच्याही पद्धतीने आपण भौतिकशास्त्र आणि म्हणजे वैज्ञानिक विचार, डोमेन नॉलेज, सायंटिफिक थिंकिंग ला AI, ML, डेटा सायन्सचं जे फ्रेमवर्क आहे त्याशी जोडलं, त्याला पिन आणि PIML अशी नावं देतात. एवढीच म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे, एकदम सोपी. तर ठीक आहे. आता आपण ह्याचा विचार केलाय की पिन, न्यूरल नेटवर्क, बरंच आपलं बोलणं झालंय. तर आता एक डेटा सायन्सचं सोपं उदाहरण आहे, त्याला रिग्रेशन प्रॉब्लेम म्हणतात. तर आपण आता फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रात एक सोपं उदाहरण देऊ. आपण बघू की हा जो रिग्रेशन प्रॉब्लेम आहे हा तिथे कसा उत्पन्न होतो आणि तिकडनंच मग आपण ह्याला पिनशी कनेक्ट करू. तुम्ही असा विचार करा, तुमच्याकडे सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर आहे, तो ठोकळा आणि ते स्प्रिंग आणि ते वरती खालती होतं आणि तुम्ही मे बी काय म्हणता की बहुतेक तुम्ही कॉलेजमध्ये तुमचं पहिलंच वर्ष आहे आणि तुम्ही तिथे तुम्हाला सांगितलं की वरती खालती होतंय, तुम्ही कॅमेरा लावा, काहीतरी त्याच्यावरती लाल काहीतरी एक काढा चित्र, छोटासा काहीतरी मार्क द्या, ते वरती खालती जाईल, कॅमेराने फोटो काढा आणि मग तुम्हाला कळेल ते कसं वरती खालती जातं आणि तुम्ही सांगू शकाल की डिस्प्लेसमेंट काय. तर तुम्ही तसं केलं आणि तुम्ही कम्प्युटरमध्ये बघितलं आणि तुम्हाला असं काहीतरी घाणेरडं दिसलं एकदम. तुम्ही म्हणणार की हे चायला हे काय होतं इथे वरती खालती बरोबर दिसत नाहीये.
तुमच्या डोक्यात तर एकदम असं छान चित्र होतं ना की असं एकदम स्वच्छपणे वरती खालतीच आहेत. पण तुम्ही इथे बघता की अरे काय काय ठिकाणी तर त्या कॅमेऱ्याला नीट काढताच आलं नाही. कुठे खरं तर इथे असलं पाहिजे तर वरती आहे. ते जे वरती खाल ते घाणेरडपणा होतोय कारण कॅमेराने नीट काढलं नाही, याला आपण नॉइझी डेटा म्हणतो. आणि काही काही ठिकाणी ते उत्तर आलंच नाही, त्याला आपण म्हणतो मिसिंग डेटा आणि आपल्याला तिथे इंटरपोलेट करायचं आहे. तर असं जरी करायचं असेल तरी आपण जे पिन म्हणतोय त्या पिननी आपण सोडवू शकतो. याला रिग्रेशन प्रॉब्लेम म्हणतात की तुमच्याकडे डेटा आहे आणि तुम्हाला तिथे असं काहीतरी फंक्शन पाहिजे जे सांगेल की त्या डेटात होत आहे काय, कुठचं फंक्शन त्या डेटाची जी गोष्ट आहे ती सांगते. तर याला रिग्रेशन प्रॉब्लेम म्हणतात, फिटिंग प्रॉब्लेम म्हणतात. तर हा स्टँडर्ड एकदम प्रॉब्लेम आहे जो तुम्ही फिजिक्स इंजिनिअरिंग लॅबमध्ये कराल फर्स्ट इयरमध्ये. तर इथे आणि हे फिजिक्सचंच उदाहरण आहे सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटरचं. तर असं तुमच्याकडे आहे जिथे तुम्ही मोजलं नाही तिथे डेटा काढायचा आणि हा घाणेरडा प्रकार होतोय कारण कॅमेरा नीट चालला नाही, ते तुम्हाला घालवायचं आहे. तर एक मॅथमॅटिकल फंक्शन पाहिजे जे सांगेल याच्यात काय होतंय. तर इथे तुम्ही पिन लावू शकता. तर इथे काय होईल, आधीच्या उदाहरणाचा विचार करा. तिथे काय होतं की तुम्ही म्हटला की ते डिस्प्लेसमेंट तुम्हाला तारेची काढायची होती यू ऑफ एक्स. तुम्ही म्हटलं यू ऑफ एक्सचा सबस्टिट्यूट मारा न्यूरल नेटवर्कनी, सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस साईन लावा आणि ते जी ऑफ एक्सशी कम्पेअर करा. तर हे जे सगळं होत होतं ना मायनस साईन सेकंड डेरिव्हेटिव्ह, हे याला ऑपरेशन म्हणतात. आणि आपण असा विचार करू शकतो की ऑपरेटर म्हणून एक गोष्ट आहे. ऑपरेटर या यू ऑफ एक्सला आपण जाऊन मारतोय आणि मग जी ऑफ एक्सशी मोजतोय का मॅच करतोय, ठीक आहे. पण इथे तर आपल्याला ते फोर्स आणि जोरचा काही फरकच पडत नाही. इथे आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट दिली आहे त्या ऑसिलेटरची, फोर्सचा काही संबंधच नाही आहे. तर इथे आपण म्हणून डिस्प्लेसमेंटच पाहिजे तर ते सेकंड डेरिव्हेटिव्ह वगैरे काही घेणं देणं नाही. तर आपल्याला जो ऑपरेटर मारायचा यू ऑफ एक्सला तो वन आहे, आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी मॅप एक आहे. काही करायचंच नाही, आपल्याला डायरेक्ट यू ऑफ एक्स घ्यायचा आहे. आपल्याकडे डेटा आहे असं दिसणारा आणि ते डायरेक्ट त्याला कम्पेअर करून मग आपल्याला ते जे पॅरामीटर अपडेट आपण म्हटलेलो की ते न्यूरल नेटवर्कचं पॅरामीटर आहे ते कसे चेंज करायचे म्हणजे बरोबर मॅच होईल. ठीक आहे. तर हा जो रिग्रेशन प्रॉब्लेम आहे तो पिन प्रॉब्लेम सारखाच आहे, फक्त जे ऑपरेशन आहे, ऑपरेटर आहे जो आपल्याला मारायचा आहे तो एकदम सोपा वन आहे. कारण ते कॉम्प्लिकेटेड डेरिव्हेटिव्ह वगैरे इथे घ्यायचं नाही, एकदम सोपं आहे. तर या असा विचार करून आपल्याला रिग्रेशन प्रॉब्लेम पण मॅप करता येते पिनशी. ठीक आहे. तर हे अजून एक उदाहरण झालं, म्हणजे एक स्टँडर्ड डेटा सायन्सचा प्रॉब्लेम आपण घेतला आणि फिजिक्सचं सोपं उदाहरण घेतलं, त्याच्यात रिग्रेशन प्रॉब्लेम आहे त्याला आपण मॅप केलं पिनशी. ठीक आहे. तर आता आपण पिनबद्दल बोललो, न्यूरल नेटवर्कबद्दल बोललो. आपलं हे आपली विचारधारा अशीच आहे की आपल्याला भौतिकशास्त्र इंजिनिअरिंगमधले उदाहरणं घेऊन तिकडनं विचारधारा चालू करून त्याला डेटाशी जोडायचं आहे. आणि आपलं इतकं सगळं बोलणं झालंय की रिग्रेशन प्रॉब्लेम जोडता येतोय, सोपं डिफरन्शियल इक्वेशनही जोडता येत आहे. आणि आपण म्हटलं की आपण न्यूरल नेटवर्क घेऊ आणि मग त्याचे पॅरामीटर चेंज करू, सगळं डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग करू. पण हे सगळं यंत्र चालतं कसं, आहे डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग नक्की होतं कसं. तर हे कसं होतं याचा आता मी तुम्हाला एक चित्रपट छोटं मी तयार केलेलं दाखवतो. आणि आत्ता मी गप्प बसतो, मुद्दामून शांत बसीन, म्हणजे तुम्हाला त्या छोट्या चित्रपटावर लक्ष देता येईल. चित्रपट झाल्यानंतर मी तुम्हाला थोडंफार सांगेन की या चित्रपटाचा कसा विचार करायचा आहे. आणि त्यानंतर मग चित्रपट जसं जसं स्क्रीनवर चालेल तसं तसं मी कॉमेंट्री करीन. जसं रवी शास्त्री कॉमेंट्री करतो जेव्हा विराट कोहली सिक्स मारतो. ओके. सो आता मी हे चित्रपट पटकन चालवून दाखवतो तुम्हाला.
ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असाल की याच्यात बऱ्याच गोष्टी होत आहेत एका वेळी. तर मी तुम्हाला आधी सांगतो की याच्यात काय काय ठोके आहेत. मी हे चित्रपट छोटं कशाला तयार केलं, त्याच्यातनं आपल्याला काय लक्षात घ्यायचं, आणि ते सगळं झाल्यानंतर मग मी ते प्ले करीन आणि कॉमेंट्री पण देईन. तर याच्यात तुम्ही बघाल की बरेचसे ठोकळे किंवा ब्लॉक्स आहेत. ठीक आहे. तर एक हा गोल आहे. याच्यात एक्स आहे स्पेशल कोऑर्डिनेट, आणि याला इनपुट आपण नाव दिलं आहे. आणि मग जे न्यूरल नेटवर्क आहे ते या नारंगी जो मोठा ठोका ब्लॉक आहे तिथे आपण मोठी वरती लिहिलं एन एन ऑफ एक्स इज यू ऑफ एक्स, आणि त्याच्या आत हे न्यूरल नेटवर्क दाखवलं आहे. एक रेग आहे, कम्पॅरेटर नावाचा ठोकळा आहे, इथे एरर मीटर आहे, अजून एक ठोकळा आहे, आणि हे सगळं एकमेकाशी जोडलं आहे. तर याच्यात होतं काय की आपण जो स्पेशल कोऑर्डिनेट एक्स आहे त्याला इनपुट घेतो, आणि आपण म्हटलेलं की आपल्याला हे जे डिस्प्लेसमेंट काढायचे या काय जे फंक्शन आहे ते काढायचे, आपण त्याला सबस्टिट्यूट करतोय न्यूरल नेटवर्कनी. म्हणजे तुमचं जे यू ऑफ एक्स आहे दॅट इज इक्वल टू न्यूरल नेटवर्क ऑफ एक्स. ठीक आहे. तर तुमचा जो इनपुट आहे न्यूरल नेटवर्कला तो एक्स आहे, म्हणून तो जो गोल दाखवला आहे एक्स, तो जाऊन जुळतोय ह्या जो जो लाल तुम्हाला जो छोटा गोल दिसतोय ना न्यूरल नेटवर्कचा इनपुट नोड आहे, तिथे जाऊन तो जुळतोय त्याला. आणि मी तुम्हाला म्हटलेलं की हे न्यूरल नेटवर्क आहे, ह्याला आपण बायपार्टाइट ग्राफ म्हणतो. आणि बायपार्टाइट म्हणजे काय, ज्या रेघा आहेत, ज्या एक जर तुम्ही लाल गोल घेतला तर तिकडनं जी रेघ निघते ती आजूबाजूच्याच लाल गोलपर्यंत जाऊ शकते. म्हणजे या सेटमधले जे लाल गोल आहेत ते एकमेकांशी जुळणार नाहीत. तर एका सेटमध्ये सगळे जे लाल गोल आहेत ना त्या पूर्ण सेटला आपण लेअर म्हणतो. तर ह्याच्या आपल्याकडे 2 लेअर आहेत, आणि हे 2 लेअर न्यूरल नेटवर्कच्या आत येतं, ह्याला आपण हिडन लेअर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हे इनपुट न्यूरॉनच्या उजवीकडे आहेत, इनपुट नोडच्या, आणि आउटपुट नोड किंवा आउटपुट न्यूरॉनच्या डावीकडे आहेत. तर हे 2 हिडन लेअर आहेत, आणि त्याच्यातल्या ज्या रेघा आहेत, पहिल्या हिडन लेअरच्या ज्या रेघा आहेत लाल गोलापासून त्या दुसऱ्या हिडन लेअरपर्यंत जातील आणि इनपुट नोडला जातील, आणि ज्या दुसऱ्या हिडन लेअरमधल्या ज्या रेघा आहेत त्या पहिल्या हिडन लेअर पर्यंत जातील आणि आउटपुट नोड किंवा आउटपुट न्यूरॉनपर्यंत जातील. ठीक आहे. आणि ह्याच्यातनं मी तुम्हाला म्हटलेलं की हे बुद्धिमत्ताचं एक चित्र आहे, ॲब्स्ट्रॅक्शन आहे मॅथमॅटिकल. तर याच्यातनं एक इन्फॉर्मेशन, जसं आपण विचार करतो बऱ्याच गोष्टींचा, अशी माहिती आपल्या डोक्यातनं जाते, तशी त्याच्यातनं इन्फॉर्मेशन फ्लो होते. ठीक आहे. तर इकडनं एक्स इनपुट येतो, हे फंक्शन आहे, आणि हे फंक्शनमधनं इन्फॉर्मेशन फ्लो होऊन आउटपुट तुमची डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट होते. आणि हे जे उदाहरण आहे हे त्या रिग्रेशन प्रॉब्लेमचं आहे. रिग्रेशन प्रॉब्लेममध्ये आपल्याला जी डिस्प्लेसमेंट मिळते फंक्शन, त्याला आपण काही करत नाही, त्याला आपण आयडेंटिटी मॅपनी हिट करतो. तर आउटपुट नोड किंवा आउटपुट न्यूरॉनमधनं जी माहिती बाहेर येते, जी पांढरी रेघ आहे, त्याच्यावरती आय लिहिला म्हणजे काही होत नाही, ती जाऊन त्या हिरव्या ठोक्या जो ब्लॉक आहे कम्पॅरेटर तिथे जाऊन जोडते. कम्पॅरेटर म्हणजे काय, आपण इथे काय चित्र काढतोय की याच्यातनं जे तुम्ही अंदाज लावताय न्यूरल नेटवर्क काय डिस्प्लेसमेंट असेल, काय फंक्शन असेल, त्याचं पिवळ्या रेघेनी काय होतं दिसतंय. आणि जी निळी रेघ आहे ते जे खरा डेटा आहे ज्याच्याशी आपल्याला मॅच करायचं आहे, किंवा साईन वेव्ह जी आहे त्या चित्रातली ती दाखवली. तर इथे जो मिसमॅच आहे किंवा जी एरर आहे, त्याच्यात जो फरक आहे तो फरक आपण कॅल्क्युलेट करतो, आणि तो आपण ह्या एरर मीटरवरती दाखवतो. आणि इथे आपल्याला काय नक्की करायचं आहे की तो एरर 0 व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असा विचार करा त्या क्रिकेटच्या उदाहरणात की तो बॉल येतो आणि त्याला बॉलच्या जवळ जाऊन कॅच घ्यायचा बरोबर, तर तो कसा हलला पाहिजे किंवा कसं जायला पाहिजे तिथे आपण. सो याच्यात काय, याच्यात फरक असा आहे पण की आपल्याला जी एरर मिळते या चित्रपटात दर सारखी मिळते, आपल्याला ते लाईव्ह दिसतंय, लाईव्ह मॅच दिसते. पण आपण कोड लिहिताना आपण हे सगळं कॅल्क्युलेट करून घेणार एका व्हेरिएबलमध्ये लॉस फंक्शन हिस्ट्री, आणि नंतर ते प्लॉट करणार. ठीक आहे. तर याच्यात कम्पॅरेटरमधनं आपल्याला ती एरर किंवा मिसमॅच मिळते, आणि मग ही ऑप्टिमायझर या ठोक्यात ती जाते या ब्लॉकमध्ये. तर तुम्ही विचार करा, जे पूर्वी जे कम्प्युटर असायचे आणि त्याच्या मागचं कसं दिसायचं, तो मोठा फॅन आणि जिथे मागे खूप कम्प्युटेशन कॅल्क्युलेशन व्हायचं, तसंच एक आहे. याच्यातनं ते एरर किंवा मिसमॅच ह्याच्यात जातं, तो फॅन चालतो, आणि त्यातनं मग ही माहिती न्यूरल नेटवर्ककडे जाते.
आणि ते हे इथे लक्ष द्या की ही जी पांढरी रेग आहे ऑप्टिमायझरमधनं जाणारी, ती या नारंगी जे बॉक्स आहे, जो ठोकळा आहे, त्याला जाऊन चिकटतंय. ते इनपुट किंवा आउटपुट नोडला चिटकत नाही. याचं कारण का? कारण ऑप्टिमायझरमधनं जो अपडेट येतं किंवा जो तिकडनं जी माहिती येते की हे पॅरामीटर तुम्हाला बदलायचे, ते पॅरामीटर पूर्ण न्यूरल नेटवर्कमध्ये आहेत, फक्त इनपुट किंवा आउटपुट नोडमध्ये नाही आहेत, म्हणून ते असं आहे. तर ह्या चित्राचं असं आहे की हे एक ॲनॉलॉजी आहे. जसं हा सर्किट असतं की तुम्ही बॅटरी घेतली, कपॅसिटर घेतला आणि चार्ज करता आणि ॲम्प मीटर लावला, तर सुरुवातीला करंट दिसेल ॲम्प मीटरमध्ये, मग करंट 0 होईल, मग कपॅसिटर तुम्ही चार्ज झाल्यानंतर काढू शकता. तसंच याच्यात न्यूरल नेटवर्क हे इन्फॉर्मेशन सर्किट आहे. न्यूरल नेटवर्क चार्ज होत आहे इन्फॉर्मेशननी किंवा याच्यात इट इज ट्रेनिंग किंवा लर्निंग, आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही काढताय, नवीन उदाहरणाला लावताय. पण तुम्ही फक्त सर्किटशी एक संबंध जोडताय, ते खरंच सर्किट नाही आहे. आणि खरंच सर्किट नसल्यामुळे ते ऑप्टिमायझरचं जे पांढऱ्या रेगेचं टोक आहे ते इनपुट किंवा आउटपुटला लागत नाही आहे, फक्त एक ॲनॉलॉजी आहे. तर याच्यात बऱ्याच गोष्टी होत आहेत, ठीक आहे. आणि याचा तुम्ही विचार करा किंवा कारण जेव्हा आपण जॅक्समध्ये आपण जेव्हा कोड लिहू किंवा पायटॉर्चमध्ये आपण नंतर जेव्हा कोड लिहू किंवा जे काय पॅकेज लावू, त्याच्यात वेगळे मॉड्यूल्स असतील आणि वेगळे ठोकळे असतील आणि ते वेगळे ठोकळे एकमेकांशी बोलतील. आणि त्या पद्धतीत तुम्ही विचार करा की तुम्ही भौतिकशास्त्राचं उदाहरण घेतलं, मग विचार केला की त्याला डेटा सायन्सशी कसं जोडायचं. तिथं न्यूरल नेटवर्क तुम्ही घुसवलं आणि ते घुसवल्यानंतर कोड लिहिताना त्याचे वेगळे ठोकळे केले आणि हे चित्रपट तुम्ही कधीही बघून त्याचा विचार करू शकता. तर आता तुम्हाला पूर्ण एक आयडिया आहे. तर आता आपण एक एकत्र सगळं बघू आणि थोडी कॉमेंट्री मी करीन. तर आता बघा, ते न्यूरल नेटवर्कच्या ज्या पांढऱ्या रेगा आहेत, जी इन्फॉर्मेशन फ्लो आहे, तुम्हाला दिसते की ती एकदम बदलेल, ती हायलाईट होईल. काही काही ज्या रेगा आहेत त्या बघा बदलत आहेत. आणि ही जी पिवळी रेग आहे ती हळूहळू निळ्या रेगेला जाऊन चिकटते, जवळ येते. ऑप्टिमायझरचं चाक फिरत आहे आणि जो एरर मीटरचा जो काटा आहे तो हळूहळू शून्यापर्यंत जात आहे. आणि तुम्ही बघाल की जसं जसं तुम्ही जवळ येत आहे त्या निळ्या, म्हणजे जसं जसं ती पिवळी रेग निळ्या रेगाच्या जवळ येते, तसं तसं जी एरर आहे शून्यापर्यंत जाते. आणि तसं तसं न्यूरल नेटवर्कचे जे रेगा आहेत ते तुम्हाला नीट दिसत नाही आहेत की त्यातनं नक्की काय माहिती वाहते, ठीक आहे. पण ऑप्टिमायझरचं चाक फिरत आहे आणि शेवटी ते न्यूरल नेटवर्कचं जे चार्जिंग आहे, लर्निंग आहे, शिकणं आहे, ते अवघड होतं. हे एकदम तुम्ही विचार करू शकता, आपण जसा विचार करतो, आपण जशा गोष्टी शिकतो तसंच आहे ना, की सुरुवातीला आपण काही गोष्ट घेतली की अवघड वाटतं, त्याला वेळ लागतो शिकायला. आणि जे पहिल्यांदा आपण जी प्रोग्रेस करतो, जे आपलं शिकणं होतं ते बरंच होतं आणि मग नंतर हळूहळू कमी शिकणं होतं. पण त्या कमी म्हणजे शिकायचा वेग एखाद वेळेस कमी होईल, पण ते म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो जास्त येतो पण तो दिसत नाही. आणि शेवटी जाऊन तुम्हाला जे शिकायचं ते नीट शिकून होतं. पण ते सुरुवातीला जास्त दिसतं, नंतर कमी दिसतं. तशीच एक प्रोसेस आहे. तर तुम्ही कधी पण जे आपली जी बुद्धिमत्ता आहे त्याच्याशी तुम्ही जोडा तुमचे विचार न्यूरल नेटवर्कबद्दल. कारण न्यूरल नेटवर्क एक यंत्र आहे जे आपल्या बुद्धिमत्ताच एक म्हणजे छोटं सोपं उदाहरण आहे, यंत्र आहे, प्रेझेंटेशन आहे. तर असं ॲनॉलॉजी पण लावत जा. तर होपफुली मी तुम्हाला या छोट्या चित्रपटातनं काहीतरी शिकवलं आणि आता तुम्हाला एक थोड्या कल्पना आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. तर पुढचं उदाहरण असं आहे की आपण जे पहिल्यांदा जे थॉट एक्सपेरिमेंट केलेलं त्याच्यात सगळं आपल्याकडे ती ग्राफ पेपरची भिंत होती, डिस्प्लेसमेंटचा सगळा डेटा होता, फोर्सचाही सगळा डेटा होता. तर अशा केसमध्ये जे डेटा सायन्स ML आहे ते चालेल का? हो, अगदी चालेल. कारण हे डेटा सायन्स MLची एकदम स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे की तुम्ही खूप फोर्स प्रोफाईल घेतले, म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचे जोर लावले. जसं मी तुम्हाला म्हटलं, विचार करा की तुम्ही खूप वेळा फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट घेतली आणि मग तुम्हाला छोटी एक अंदाज लावता येईल होतं काय. तसंच न्यूरल नेटवर्क अंदाज लावेल की तुम्ही खूप वेगळ्या फोर्स फील्ड प्रोफाईल घेतले, डिस्प्लेसमेंट घेतले, मध्ये न्यूरल नेटवर्क लावलं आणि मग न्यूरल नेटवर्क शिकतो की काय होतंय किंवा शिकते की नक्की काय होतंय. आणि याच्यात आपण युनिट दाखवलं जे आपण नंतर कोड करू, एक स्टँडर्ड आर्किटेक्चर आहे. तर मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारणार आहे की ह्याच्यात आणि जे पिन आपण म्हणतो त्यात फरक काय.
कारण तुम्हाला ह्या प्रश्नाचा थोडा जरी विचार करून उत्तर देता आलं ना, तर तुमचं जे पिनचं जे समज आहे ती वाढेल. तर आता मी तुम्हाला 10 सेकंदात तुम्ही विचार करा, तुम्हाला 15 सेकंद आहेत. तुमचा वेळ चालू होतो. विचार करायचा फरक काय आहे? आत्ता. तर चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अं, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही काहीतरी विचार केला ह्याच्याबद्दल. तर मी तुम्हाला माझा विचार सांगतो. ह्याच्यात तुम्हाला खूप डेटा लागतो. हे जे उदाहरण आहे, हे डेटा हंग्री आहे. स्टँडर्ड ML खूप डेटा दिला, त्याला तुम्ही न्यूरल नेटवर्क मारलं आणि याच्यात तो शिकतं की एक फोर्स लायला डिस्प्लेसमेंट कशी होते. म्हणजे याच्यात तो फिजिक्सचा लॉच शिकतोय. पण जे दुसरं उदाहरण होतं ना, त्याच्यात तुम्हाला फिजिक्सचा लॉ दिलाय, त्याच्यात फिजिक्स तुम्ही शिकत नाहीये आणि फिजिक्सचा लॉ दिलाय आणि तुम्हाला फिजिक्सचं ते इक्वेशन सोडवायचं आहे आणि सोडवायला तुम्ही तिथे न्यूरल नेटवर्क घुसवून तो वर्क फ्लो किंवा ती सोडवायची पद्धत, ऑप्टिमायझेशन, कोडिंग लावून प्रॉब्लेम सोडवला. तर हा हा फरक आहे की इथे डेटा सर्वात महत्वाचा आहे. खूप डेटा लागतो आणि इथे फिजिक्स नाही आहे. तिथे फिजिक्स सर्वात महत्वाचं आहे. आपण जे उदाहरण दिलं त्याच्यात डेटा नव्हता, पण फिजिक्स सर्वात महत्वाचं असतं त्या उदाहरणात आणि कधी कधी डेटा कमी असेल, कधी कधी डेटा नसेल, कधी कधी डेटा खूप असेल पण फिजिक्सची गरज आहे. तर ह्याच्यात डेटा सर्वात महत्वाचा, ह्याच्यात फिजिक्स नाही. दुसऱ्या उदाहरणात फिजिक्स सर्वात महत्वाचं, डेटा एखाद वेळेस असेल नसेल, थोडाफार असेल, थोडा डेटा असेल, थोडा फिजिक्स असेल आणि ते आपण तिथे फिजिक्स आणि डेटा जोडतोय. पण आपण जे सोपं उदाहरण दिलं त्याच्यात फिजिक्स माहिती आहे आणि तिथे आपण न्यूरल नेटवर्क घुसतोय सोडवायला फक्त इक्वेशन. तिथे डेटाचा पर्स्पेक्टिव्ह नाही आहे आपण जे सोपं उदाहरण दिलं त्याच्यात. तर आता आपण थोडंफार जॅक्सबद्दल बोलूया. सो आपण इतकं बोललोय की पेन न्यूरल नेटवर्क, त्याचा वर्क फ्लो आहे, कसं सोडवायचं, ते चाक गोल गोल फिरणारं कम्प्युटरच्या मागचं. पण जे ऑप्टिमायझरचा जो ठोकळा आहे, जो कम्प्युटरच्या जे मागे जे पूर्वी कम्प्युटर असायचे त्याचे जे पंखे जे फिरतात तसं दिसतं. पण ते पंखा फिरवणार कोण? तुम्हाला काहीतरी स्टँडर्ड चांगली कोडिंग लायब्ररी पाहिजे ना, जो पंखा फिरवेल, जे कॅल्क्युलेशन्स करेल. तर जॅक्स ही एकदम टॉप लेवलची लायब्ररी आहे गुगलची आणि जॅक्समध्ये 3 लेटर्स आहेत. JAX. J इज फॉर जस्ट इन टाइम कंपायलेशन, A इज फॉर ऑटोग्रॅडर ऑटोमॅटिक डिफरन्शिएशन अँड X इज फॉर ॲक्सेलरेटेड लिनियर अल्जेब्रा. तर जॅक्स एकदम फास्ट आहे, एकदम लय स्पीडमध्ये काम करणारी लायब्ररी आहे आणि एकदम कटिंग एज आहे. तर सुरुवातीला आपण त्याच्यात गोष्टी शिकू. ते थोडं अवघड आहे पायटॉर्चच्या मनानी, कारण पायटॉर्चमध्ये कसं तुम्ही एकाच शॉर्टमध्ये सगळं करू शकता. याच्यात तुम्हाला वेगळ्या वेगळ्या लायब्ररीज अजून लागतात. थोडं मॉड्युलर आहे पण तरी हे खूप महत्त्वाचं आहे. यांनी तुम्हाला बऱ्याच संध्या मिळतील पुढे आणि तुमच्या नोकरीमध्ये किंवा काय जिथे तुम्ही असाल तुम्हाला फायदा होईल. तर आपण ह्यांनी सुरुवात करू. ही खूप पॉवरफुल गुगलची लायब्ररी आहे आणि ह्यांनी तो पंखा फिरणार आहे आणि ऑप्टिमायझेशन किंवा कॉम्प्युटेशन हे जॅक्स करेल. तर ठीक आहे, आता आपण बरंच डिस्कशन केलं की पेन आणि न्यूरल नेटवर्क आणि हे कसं सोपा उदाहरणात लावायचं आणि डोक्यात विचार केले. पण जी सोपी उदाहरणं आहेत किंवा जे कोर्स प्रोजेक्ट्स आहेत ते सोपी उदाहरणच आहेत ना. तुम्ही उद्या नोकरीला गेला किंवा तुम्ही PhD शिकायला गेला कुठे किंवा तुम्ही काय खऱ्या जगात जेव्हा तुम्ही पाऊल टाकता तेव्हा तुम्हाला खऱ्या समस्या सोडवाव्या लागतात, जिथे तुमच्याकडे पैसे कमी असतात किंवा लोक कमी असतात किंवा काहीतरी ना काहीतरी कमी असतं आणि तुम्हाला काहीतरी समस्या असते, तुम्हाला काहीतरी सोडवायचं असतं आणि त्याला रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणतात. तर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम पिननी जर तुम्हाला सुटत असेल तिथे तुम्हाला पिनचा खरा फायदा आहे आणि तुम्हाला सोडता आलं तर तुम्हाला स्वतःचं कसं आहे की ते आत्मविश्वास वाढेल की अरे मला ही गोष्ट येते. तुम्हाला अजून प्रोत्साहन होईल पुढे जाऊन शिकायला, काहीतरी करायला. तर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे आणि या कोर्समध्ये आपण एक रिअल वर्ल्ड रिसर्च पेपरचा रिअल वर्ल्ड एक्सपेरिमेंट घेऊन कोड वगैरे लिहिणार आहे. तर इथे तुम्हाला चित्र दाखवलं आहे. तर खालती डावीकडे खालती जी GT आहे, ग्राउंड ट्रूथ, त्याच्यात हे बायोलॉजीमधलं काहीतरी एक सॅम्पल दाखवलं आहे, त्या रेगा आहेत आणि तुमच्याकडे एक मायक्रोस्कोप आहे, यंत्र आहे बघायला की काय होतं आणि जे वरती डावीकडे चित्र आहे LL लो रेझोल्युशन, तसं तुम्हाला काहीतरी दिसतं. पण
तुम्हाला काय करायचं, जे खालती चित्र आहे ना छान दिसणारं, तसं काहीतरी तुम्हाला त्या म्हणजे काढायचं आहे त्या घाणेरड्या दिसणाऱ्या चित्रापासून. आणि तुमच्याकडे फार डेटा नाही आहे, थोडा डेटा आहे, पण कमी आहे. आणि तुम्हाला थोड्या फिजिक्सबद्दल माहिती आहे, तर तुम्ही हे जोडून पिन लावून करू शकता. आणि हा रिअल वर्ल्ड रिसर्च प्रॉब्लेम आहे, आणि हे करून एकदम उत्तम उत्तर येतं जसं तुम्हाला दिसतंय. तर आपण हे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम ह्याच रिसर्च पेपरचा आपण कोड लिहिणार आहे शेवटी एकदम सगळं केल्यानंतर. तर हे महत्वाचं आहे, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम हे तुम्ही एक डोक्यात ठेवा. तर आता आपण म्हटलं की आपण एक सोपं उदाहरण घेऊ, पिन करू, न्यूरल नेटवर्कची आता कल्पना आहे, ते चित्रपट आपल्या डोक्यात आहे. आपण हेही म्हटलं की आपण रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, जॅक्स वापरू, पायटॉर्च वगैरे पण वापरू, हे डिस्कशन झालं. पण जी व्हिडिओ आहे, जी आपल्या कोर्सची त्याची स्टाईल काय आहे, ती स्टाईल तुम्हाला जमेल का, तुम्हाला आवडेल का, हेही आपण थोडं बोललं पाहिजे. तर माझी स्टाईल अशी आहे, म्हणजे मी असा विचार करतोय की तुम्हाला सुरुवातीपासनं कोडची दर ओळ लिहिण्याची गरज नाही आहे. चॅट जीपीटी कडनं तुम्ही छोटे छोटे कोड स्निपेट्स लिहून घेऊ शकता. त्याला बॉयलर प्लेट कोड म्हणजे पुन्हा पुन्हा वापरू शकता. ठीक आहे, तुम्हाला पिन हे कसं चालतं याचं एक वर्किंग नॉलेज तुम्हाला पाहिजे, की हे कसं ठोकळे म्हणजे जोडून हे कसं आपण आपला समस्या सोडवून घेऊ शकतो. पण महत्वाची गोष्ट हे आहे की तुम्ही अडचणीत कधी पडला, कधी समस्या आली, कुठे कोड तुम्हाला डिबग करता यायला पाहिजे, आणि तुम्हाला ज्या फंडामेंटल कॉन्सेप्ट्स आहेत त्याची नीट समज पाहिजे. तुम्ही कुठे फसला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नक्की काय होतं, तुम्हाला कोडची दर ओळ नीट समजली, त्याची समज पाहिजे. तर आपली स्टाईल इथे अशी असणार आहे की तुम्हाला कोड वर्कफ्लोच लिहायचा आहे, बॉयलर प्लेट कोड वापरायचा, तुम्ही चॅट जीपीटी वगैरे वापरू शकता, पण तरी तुम्हाला फंडामेंटल कॉन्सेप्टची समज एकदम नीट असली पाहिजे. आणि आपण हे काहीतरी मधली गोष्ट आपण एकत्र एक्सप्लोअर करणार आहे. म्हणजे असं नाही करायचं की प्रत्येक कोडची वेळ तुम्हीच लिहित बसायची, असंही नाही करायचं की नुसतं चॅट जीपीटी तुम्ही आंधळ्यासारखं वापरताय. मधलं काहीतरी करा, म्हणजे जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर करून तुम्ही पुढे जाऊ शकता, पण तुम्हाला खरी समज आहे की नक्की होतंय काय, आणि तसं करून तुम्ही पुढे जाल. तर हे मधलं आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि आपण नेहमी फंडामेंटल्सशी आपण कनेक्शन करणार आहे. ठीक आहे, आणि याच्यात पायथॉनचा आपण विचार करू की तुम्हाला फारसं काही येत नाही, आणि तुम्हाला मी पायथॉनचे चांगले घास भरवणार आहे, म्हणजे तुम्ही तिथे शिकाल ते. आणि आपलं जे इथे टार्गेट आहे, जे आपलं गोल आहे, जे आपल्याला करायचं आहे, ते हेच आहे की जे पिन जे आहे ना, ते नंबर 1 युनिव्हर्सिटीच्या लोकांसाठी नाही आहे फक्त, ते सगळ्यांसाठी आहे. आणि आपण एकत्र शिकू, आणि एकत्र आपण हे सगळ्यांसाठी करू, आणि हे सोपं करू, हेच आपलं टार्गेट आहे. आणि तुम्हाला हे जमेल शेवटी, हेच मुख्य आहे, आणि तुम्हाला मजा येईल, तुम्ही काहीतरी शिकाल, आणि तुम्हाला याचा फायदा होईल. तर आता मराठी आणि इंग्रजी किंवा इंग्लिश अँड मिंग्लिश ही कन्सेप्ट का, तर मी पुण्याचा आहे. सो ॲक्च्युली लाईक माझा जन्म US चा आहे, पण मी लहान असताना पुण्यात गेलो, आणि मी बऱ्याच ठिकाणी राहिलो आहे युरोपमध्ये वगैरे, पण कल्चरली मी पुणेकरच आहे असा मी विचार करतो, आणि मराठी माणूस आहे असा विचार करतो. आणि मी राजशी बोलत होतो, तर असं आलं की यार, म्हणजे हे आपण मराठीत केलं तर एकतर एक जरा काहीतरी नवीन होईल, म्हणजे एक वाटतं ना, रे लय भारी आपल्या भाषेत केलं, ती एक फील येते ना, टच येतं ना, मराठी टच, ते एक होतं. प्लस हे आपल्याला सगळ्यांसाठी करायचं आहे, तर नुसतं इंग्रजीत बनवलं तर ते सगळ्यांसाठी होणार नाही. एखाद्या वेळेस मराठीत केलं तर अशी काही लोक असतील ज्यांना ही मराठी प्लस इंग्लिश स्टाईल आवडेल. आणि म्हणजे असं होतं की मी जसं तुम्हाला म्हटलं की मी आयसरमधनं शिकलो, जी सायन्सची नंबर 1 युनिव्हर्सिटी कॉलेज आहे इंडियात. आणि मी शिकताना बरीच लोक होती टॅलेंटेड, आणि एक माझा मित्र होता, त्याची गोष्ट सांगतो. त्याचं नाव आहे आशुतोष मिश्रा, आणि तो हिंदी माध्यममधला शिकलेला खूप हुशार मुलगा होता, पण त्याला इंग्रजी फुल ऑन येत नव्हता, आणि त्याला खूप नीट समजायचं, पण त्याला तिथे अडथळा होता. आणि तो मला म्हटला, अरे भाई विवेक, अगर ना मेरे पास हिंदी में कुछ होता ना, तो भाई मैं जल्दी जल्दी सीखता एकदम, और मेरे को ना मतलब
मैं आगे अच्छा करता और मेरे को मतलब इंग्लिश समझ में आता है, बट एक मेरे को हिंदी का टच चाहिए यार, मतलब अगर वो एक होता ना तो भाई मेरे को बहुत फायदा होता, क्योंकि मैं हिंदी मीडियम में पढ़ा हूं ना, तो एक वो होता है ना भाई. तर मला तसं वाटलं की यार वैसे भी मतलब मराठी में भी कुछ हो सकता है की आपण ने बनाया, म्हणजे मराठीत आपण बनवलं आणि मग अशाच माझ्या मित्रमैत्रिणींना फायदा होईल असा मी विचार केला. आणि इट इज जस्ट की एक कल्चरल टचनी काहीतरी एक नवीन ॲड होतं. सो हे एक मी एक्साइट झालो आणि मी म्हणून हे केलं. सो ही आपण एक नवीन कन्सेप्ट एकत्र एक्सप्लोअर करतोय आणि होपफुली तुम्हाला हा विचार आवडेल, ही स्टाईल आवडेल. तर मी म्हणजे माझी खूप उत्सुकता आहे पुढे बनवायला आणि तुम्हाला मजा येईल आणि तुम्ही काहीतरी शिकाल अशी माझी इच्छा आहे. तर आता प्लॅन असा आहे आपला की आपण आज बरंच डिस्कशन केलं की म्हणजे काय होईल, पिन म्हणजे काय, त्याला भौतिक शास्त्राचा दृष्टिकोन घेऊन AI डेटा सायन्सचे कसं बघायचं हे आपलं डिस्कशन झालं. तुम्हाला चित्रपट दाखवला, एक वर्कफ्लो कसा होईल आपण सांगितलं आणि आपलं तुम्हाला हे सांगितलं की फंडामेंटलचे आपण एकदम जोडू. तर ह्याच्या पुढे युनिव्हर्सल अप्रॉक्सिमेशन थिअरम जे आपण बोलत होतो त्याचं मी तुम्हाला थोडं सांगणार आहे आणि त्यानंतर आपण जॅक्समध्ये सुरुवात करू. कोडिंगचा जो चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यात तुम्हाला जे रिग्रेशनचं उदाहरण दिलं साईन वेव्ह ते कळणार. मग पिनचा एक चांगला रिसर्च पेपर मी तुम्हाला, आपण त्याचं चांगलं बोलणं करू, डिस्कशन करू. त्यानंतर जॅक्समध्ये जे तुम्हाला उदाहरण दिलं तारेचं त्याला 1D पॉसन इक्वेशन म्हणतात, ते आपण करूयात. मग मी तुम्हाला म्हटलेलं की जे नुसतं न्यूरल नेटवर्क ML पद्धतीने सोडवता येतं का, तर हे 1D पॉझन इक्वेशन आहे जे उदाहरण दिलं की खूप डेटा घेऊन ते कसं करायचं, तेच आपण सोडू आणि युनिटनी सोडू, जे एक महत्त्वाचं आर्किटेक्चर आहे. आणि युनिटचं एक वेगळं इंट्युशन आहे ते आपण देऊ आणि ते आपण देणार एक सिंग्युलर व्हॅल्यू डिकॉम्पोजिशन वापरून. आणि मग हे सगळं करून मी तुम्हाला इथे एका प्रकारचं पिन सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं पिन बऱ्याच प्रकारचे असतात, तर एक वेगळ्या प्रकारचं पिन मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मी इथे आपण मायक्रोस्कोप, इमेजिंगचं थोडं डिस्कशन आपलं झालं, तर तुमच्या कम्प्युटरमध्ये आपण मायक्रोस्कोप बनवू जॅक्समध्ये आणि त्याचं ट्युटोरियल करू आणि त्याच्या थ्रू वेगळ्या प्रकारचं पिन आपण शिकू. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण एक रिसर्च पेपर, कॉन्क्रीट कसं रिसर्चमध्ये वापरलं जातं याचा रिव्ह्यू पेपर डिस्कस करू. आणि तो पेपर जो लिहिला, एक जो त्याचा लेखक आहे प्रोफेसर जॉर्ज बार्बस-थेसिस, राजनी पण त्याबरोबर काम केलं, त्याबरोबर पेपर छापलाय, तर आपण तिथेही छान कनेक्शन आहे, तर आपण तो पेपर डिस्कस करू. आणि मग मी जसं तुम्हाला म्हटलेलं की रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, तर फायनली आपण एक प्रॉपर रिसर्च पेपर कोड करू, ज्याच्यातलं मी चित्र दाखवलं, ज्याच्यात बऱ्याच आयडिया येतील. हा पूर्ण पिनचा वर्कफ्लो येईल, जॅक्स किंवा पॅटर्च येईल, युनिट येईल, फिजिकल लेअर्स येईल, ते चित्रपटात दाखवलेलं ते सगळा वर्कफ्लो येईल. तर हे सगळं असं एक आपण शेवटी एकत्र कोड करू. तर हा एक सॉर्ट ऑफ एक प्लॅन आहे या सिरीजसाठी. तर माझी खूप उत्सुकता आहे पुढे बनवायला आणि ही वेगळ्याच प्रकारची स्टाईल आहे की इंग्लिशमध्ये बनवायचं आणि एक मराठी टच जरा आणायचा, लय भारी फील आणायची. तर माझी खूप उत्सुकता आहे आणि मी अपेक्षा करतो की तुमची पण उत्सुकता आहे आणि तुम्हालाही हे शिकायची आवड आहे, इच्छा आहे आणि तुम्हाला एक आनंदही होईल हे शिकून. तर चला पुढे आपली भेट होईलच. धन्यवाद.